मग काय चाललंय? काय नाही, तुझ्याकडे एक काम होतं. ऐक की जेडे, माझं मित्र आणि मी, आम्ही तिघं मिळून लांब नाही, इथं पंढरपूरच्या जवळच आम्ही फिरायला जाणार आहे. कुठं? ते गोव्याला जाणार आहे ग, इथं पंढरपूरच्या जवळच, लांब नाही. आम्ही तिघं मित्र आणि आमच्याबरोबर तिघी जण आहेत त्या मैत्रिणी. काय नाही, नुसतं फिरायला जायचं आहे, बाकी काय नाही. तिथं थोडीशी काय दारू जरा स्वस्त असते ना, दारू बिरू थोडं पिणार आहे, बाकी काय नाही. एकामेकाला असं स्पर्श सुद्धा नाही. विचार तसं काय करूच नको, काय असेल ती काय, थोडा डान्स बिन्स काय नाही, हे असं आपणच नाचायचं. पुन्हा आल्यावर 31 डिसेंबर आहे ग, त्याच्यामुळं जावं लागतंय त्यांच्याबरोबर. हां, तुला काय नाही ना हरकत? मग तुला काय अडचण नाही ना? काय ना बाबा. हां, म्हणजे मग नाहीतर उगाच तू नाराज नको व्हायला. हां, जाऊ ना मग मी. उद्या 31 डिसेंबरला आहे ग, सगळं आम्ही तिघ जण फ्रेंड आणि तिघ जण त्या फ्रेंड आहे त्या बहीण भावासारखं, अगदी अगदी साधारण सहल नसते का वनभोजनासारखी, जाऊन आम्ही आपलं थोडंसं खाऊन आपलं येणार आहे. हां, चालतंय मग. होय चालतंय मग, ठीक आहे. फोन करू का मग? हॅलो. हां हां, प्रकाश. हॅलो हॅलो हा. सर. हां, हां तुम्ही म्हणत होता ना 31 डिसेंबरला येणार आहे का, जाणार आहेत सगळे? हां, मी पण येणार आहे. हो, कशाचं? आहे ना, आहे, फ्री आहे. हो हा, हो, चालेल ना. हां, सांगते माझ्या दोघी तिघी मैत्रिणीला. हां, चालतंय सर. कशाचं? कुठं जायचं आहे 31 डिसेंबर? ते नाही का, आमची पार्टी आहे ना, पार्टी सरांनी ठेवली आहे, कंपनीतले सर आहे ते म्हणले पार्टी आहे मग 31 डिसेंबरला. मी आधी नाही म्हणले, मग नंतर ना होय म्हणले. जाणार आहे इथंच जवळ. इथं कुठं? इथं पंढरपूरच्या पुढं गोव्याला जाणार. गोव्याला? गोव्याला लय थंडी आहे का? असू द्या ना, काय त्याला स्वेटर काय तर घेऊन जाय ना, शाल पांघरायला. न जायचंच आहे का गोव्याला? हा, जायचंच आहे. आता तुम्ही चाललं म्हणलं जायचंच आहे मला. जाणं गरजेचंच आहे का? हा, तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर चाललाय ना, मग मी पण माझे मित्र मैत्रीण कंपनीतले त्यांच्यासोबत चालले. राहू दे, माझं कॅन्सल. असं करू, आपण दोघंच जाऊ. चालेल. जाऊ गोव्याला. हा, हा, चालतंय. हा, प्लॅनच कॅन्सल माझा. चालतंय, काय नको, हा. जाऊ आपण. ती जाऊ दे सगळं. काय जरा चहा कर जा, आता आपल्याला जायचं ना गोव्याला, तयारी करायला लागते. थोडं काहीतरी कुरकुरं बिरकुर खायला दे आणि पुन्हा चहा कर चा. चालतंय. कुरकुर देऊ का? हा दे. हा, करते नंतर ना. हा, चालतंय. होय ग, ठेव. हो, थांबा. शेजाऱ्याने आलती काय गेटवर हा, आलती की. कोथमीर मागायला, हा आणि तुम्ही तिला किस केला काय? हा, कोथिंबीर मागाय आलती, केला. अहो, तुम्ही कवर असं करणार आहे का? तुम्हाला कळतं का? तुमच्यामुळे ना माझं असं ना जीव असं गुठमळतोय. काय तुम्हाला कळतच नाही? बाहेरच्या पुरींसोबत असं किती दिवस लपड करणार आहे? अगं ती काय झालं माहिती आहे का, आपल्या घरात कोथिंबीर नव्हती ना. हा, मग काय झालं? कोथिंबीर नसल्यामुळं मग ते असं मोकळ्या हातानं बरं नाही ना दिसत, काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मी किस दिला. तुम्हाला ना जेवणच नाही. कुरकुर खात नको जेवण मला. अगं जाऊ दे, काय तसं काय नसतं, उगा आपलं ती चेष्टा केली तसं काय नव्हतं. काय जाऊ दे, मला काहीतरी नाश्त्याला कर की खायला. हा हा, मला समजलं, शेजारने सांगितलं. आहो तसं काय नाही, मी तिला विचारायला गेली तिथं माहितीये का, काल तुम्ही म्हणलं कोथमीर आमच्या गेटवर मागायला आलता, मग आमच्या नवऱ्याने काय ही दिली का नाही, तर ती म्हणजे नाही आहो तसं काय नाही. मी म्हणलं किस केलता का, तर नाही म्हणले. अहो असं कसं बोलताय, नाही म्हणले. बघ बरं, सॉरी. जा आता नाश्त्याला काहीतरी करता. काय करते? पोहे. अगं ते पोहे काय रोज रोज असतं ग? हा, एक तर सकाळपासून उपाशी अजूनपर्यंत दिलं नाही, कुरकुरं दिलं एक तर. हा, रोज 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 पोहे खाऊन मला कंटाळा आला. जाऊ दे, मी चाललो बाहेर काय तर खायला. बाहेर चाललाय ना खायला? बाहेरच खायचं.
घरी यायचंच नाही, हा. तिकडेच खायचं बाहेर. हा आणि गावाकडची आली मित्रमंडळी आली तर बाहेरच त्यांना खायला न्यायचं, घरी अजिबात यायचं नाही. चला निघा. अगं तुझ्या हातचं पोहे हे एकच नंबर, लय भारी. हे बाहेरचं खाऊन नाही चांगलं नसतं, पोहे लय भारी येत, मस्त आहे. एक नंबर पोहे आहेत. बाहेरचं खाऊ नये बाबा, आजपासून मी घरीच खाणार, अजिबात नाही बाहेरचं, नाही चांगलं नसतं, पोट बिघडतं. पोहे एक नंबर, लय मस्त केले पोहे. हा एक नंबर. आणि काय तू तर रागालाच गेली, सहज म्हणलं जा तू बी आणजा माझ्या संग खायला, ये जा जा पोहे घेऊन ये, जा जा उठ. आयला कोणाचा फोन आला? हॅलो, बोल की रे पक्या. अरे होय, खरं म्हणतो का काय? हे रे अयो, अवघड आहे. अगं ती पक्या नाही व्हय माझा मित्र, हा ती बायकोचा वाढदिवस विसरला ना, हा आणि ती विसरला न त्याची बायको रागालाच गेली. बघ बाय, अहो ती माहित आहे का तुम्हाला, ती काजलचा नवरा, ती पण वाढदिवसाची ही तारीख विसरला. असला काजलला राग आला ना, ती तर घर सोडूनच गेली निघून. घर सोडून गेली काय? मग काय तर राव. अरे वा. हो, मग माझा वाढदिवस कधी आहे हो, तुमच्या लक्षात आहे का? विसरलो. मग आता काय तुझे घर सोडून जाणार का काय? मी घर सोडून नाही जाणार, तुम्हाला घराच्या बाहेर काढणार. करू आपण वाढदिवस. जाऊ दे जाऊ दे. ती कोण आलंय बघ, कोण आलं? हे घ्या, हे काय वाचा. तू जर माझ्या बायकोचा नाद सोडला नाही तर मी तुला जीव मारून टाकेन. अगं कोणी तर कोणाला धमकी देत ह्याच्यात. अहो धमकी नाही, मारायची धमकी आहे, ती पण तुमच्यासाठी. तुम्ही का नाही सुधरत? तुम्हाला किती सांगू, किती तर तुम्ही का नाही सुधरत? का असं करता? का पुरींच्या माग फिरता? कुठवर सांगायचं तुम्हाला? तुम्हाला काय झाल्यावर मी काय करू मग? आता मारायची पण धमकी आली. जाऊ दे आता, काय करू नको. इथनं पुढं असलं काय होणार नाही माझ्यानं, मी सुधारणार अजिबात नाही. पण जेडे एक प्रॉब्लेम आहे ग. काय? ही ज्याने कुणी चिठ्ठी पाठवली ना, तिनं नाव नाही लिहिलं. मग मी कसा समजू कुणाची बायकोला सोडायचं ते? तुम्ही का नाही सुधारणारच नाही.